समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून अहवालानुसार सध्या जमिनीत पाण्याची पातळी खूप कमी होत चालली आहे. पृथ्वीवर 75% पाणी आहे, पण पिण्यायोग्य पाणी मात्र 1% आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत जाणार असून पाण्याचं व्यवस्थापन, नियोजन, काळजी गरज आहे. म्हणून एन्जॉय हेल्थकेअर फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर मनीषा गांगुर्डे यांच्या संकल्पनेतून जलमय भारत या अभियानाची सुरुवात ठाणे पालघरमधील पाचघर या गावात करण्यात आली आहे. गावातील सांडपाण्याचं नियोजन कसं करावं, रोज वापरलेल्या पाण्याच्या जमिनीत कसे जिरवावे, याचे फायदे काय याबाबत मार्गदर्शन करून प्रत्यक्ष काम करून घेतलंय. आणि गावातील लोकांचा अजून उत्साह वाढावा म्हणून सहभाग होणाऱ्या प्रत्येकाला संस्थेकडून सन्मानपत्र देण्यात आलंय. या कार्यक्रमाला पाचघर सरपंच नरेंद्र येले, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वाघमारे सर, गीतांजली काशीद मॅडम, गावातील इतर मंडळी, शाळेतील विद्यार्थी तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मनीषा गांगुर्डे, पदाधिकारी डॉक्टर विकास शिंदे, योगेश माने आणि इतर जलमित्र म्हणून उपस्थित होते. नमस्कार, मी गीतांजली काशीद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचघर येथील सहशिक्षिका म्हणून काम करते. इन्वा या संस्थेमार्फत मागच्याच महिन्यात आमच्या गावामध्ये पाण्यासाठी फिल्टर बसवण्यात आलं आणि त्यांचा हा फार छान उपक्रम म्हणजे शोषखड्डा. मागच्या महिन्यात मॅडम आमच्याकडे आल्या होत्या, तेव्हा त्यांनी शोषखड्ड्याबद्दल म्हणजे गावाची पाहणी केली. तर बऱ्याच ठिकाणी त्यांना असं दिसलं की हे जे सांडपाणी आहे ते व्यर्थ वाहत जात आहे, त्या पाण्याचा काहीतरी उपयोग होत नाही. आणि ह्याच्या पाठीमागे महिला दिसत आहेत, यांना बिचाऱ्यांना खाली विहिरीवरून बरंचसं लांब जाऊन पाणी आणावं लागतं. मार्च एप्रिल महिन्यात तर इथं पाण्याची खूपच टंचाई असते. तर मग यांच्या संस्थेमार्फत हा जो शोषखड्डे करण्यासाठी प्रयत्न चालू होता की ह्या गावातल्या लोकांना पाणी कसं मुरवता येईल आणि भविष्यात त्याचा कसा वापर करता येईल याच्यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्याकडे त्या आल्यात आणि त्यांनी हे शोषखड्ड्याचं प्रात्यक्षिक आता थोड्या वेळापूर्वी आमच्या गावातल्या महिलांना दाखवलं. प्रत्येक घरामध्ये असा शोषखड्डा आम्ही करणार आहोत. सरपंचांमार्फत किंवा आमच्या मीडियामार्फत आम्ही लोकांना सांगणार आहोत की 5 फूट तरी हा खड्डा खोदला पाहिजे किंवा त्याच्यासाठी काय साहित्य असेल ते लागलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे ह्या बायांचं जे धुणं भांड्याचं पाणी आहे, आंघोळीचं पाणी आहे, ते या खड्ड्यात मुरेल आणि भविष्यात हे जे मुलं आहेत यांना पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी निश्चितच मदत होईल. मी आपल्या एन्जॉय हेल्थकेअर फाउंडेशनचं आभार मानतो की आपण आमच्या पाचघर या ठिकाणी येऊन आपण जे जलमय भारत जी संकल्पना आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आम्हाला सर्व गावकऱ्यांना समजावून सांगितली. आणि यामध्ये आम्ही पण नक्की सांगतो की आम्ही नक्की त्याचा परिपूर्ण वापर करू. आणि आपण आज जे शोषखड्ड्याबद्दल जे आम्हाला तुम्ही माहिती दिली ते आम्ही त्या परिपूर्ण तसे शोषखड्डे बनवून जे पाण्याचे आपण जे दुरुपयोग होतं, ज्यापासून आपल्या लोकांना आजार होतो, ते नक्कीच नाहीसं होईल असे मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा गांगुर्डे, फाउंडर ऑफ एन्वा हेल्थकेअर फाउंडेशन. संपूर्ण सृष्टी ज्यामुळे हरित आहे, सर्व जीवसृष्टी ज्यामुळे जिवंत आहे, अशी निसर्गाने दिलेली अमूल्य भेट म्हणजेच पाणी. जे शुद्ध असेल तर अमृता समान, अशुद्ध असेल तर विविध आजारांची खाण. आणि याच महत्त्वपूर्ण विषयावरती एन्वा हेल्थकेअर फाउंडेशन गेली 5 वर्ष झाले सातत्याने काम करत आहे. हे काम करत असताना संस्थेला अनेक सन्मान आणि पुरस्कार देखील मिळालेले आहेत. आज आपण ठाणे जिल्ह्यातील पाचघर या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये पाण्याची परिस्थिती बघता आपण प्रत्येक जण म्हणजे ह्याच गावामध्ये नाही तर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घरामध्ये आपल्या घरामधून जे येणारं पाणी आहे, सांडपाणी ज्याला बोलतो, तर ते जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे. आणि त्यासाठी जे पाणी आहे, जे सांडपाणी आपण ज्याला बोलतो, त्याचे इथे शोषखड्डा करून आपण त्या पाणी त्याच्यामध्ये आपण दगडी कोळसा, त्यानंतर चारकोल आणि खडीक आणि विटांचे तुकडे हे आपण त्यामध्ये टाकतो. म्हणजे ज्यामुळे ते पाण्याचा जो फ्लो आहे, म्हणजे जो प्रवाह आहे, तो कमी होतो आणि हळूहळू पाणी शुद्ध होऊन जमिनीमध्ये मुरतं. काय होतं, ज्या वेळेला ते पाणी जमिनीमध्ये मुरतं तर पाण्याची जी पातळी आहे तर ती हळूहळू वाढत जाते. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला जी आपली येणारी पिढी आहे तर त्यांना पाण्याचं संकट येऊ नये किंवा त्रास होऊ नये म्हणून आपलं हे एक पाऊल आहे. आणि आता आपण सगळेजण जाणतच आहोत की जरी पृथ्वीवरती 75% पाणी असेल तर पिण्याटक्के पाणी फक्त 1% आहे, पिण्यायोग्य पाणी. म्हणूनच प्रत्येकाने पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. तर संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जलमय भारत ही संकल्पना राबवली जात आहे. म्हणजे प्रत्येकाने आपलं जे सांडपाणी आहे, वेस्ट वॉटर आहे, तर ते इकडे गावामध्ये रोडवरती पसरून त्याच्यामुळे बरेचसे आजार होत असतात, दुर्गंधी होत असते, मच्छर असतात, त्यामुळे मलेरिया आहे.
ते होऊ नये यासाठी प्रत्येकाने ते सांडपाणी जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे, म्हणजे गावाची शोभाही राहते आणि त्याचबरोबर पाण्याची पातळी सुद्धा वाढते. तर मी धन्यवाद देते सरपंचांना की त्यांनी खूप छान पद्धतीने आणि संपूर्ण त्यांच्या टीमने, शिक्षक वर्गाने, महिला आणि पुरुष वर्गाने, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सहयोग केलेला आहे. असंच आपण पुढेही जलमय भारतमध्ये महाराष्ट्रातील नाही तर भारतातील प्रत्येक गावामध्ये गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कारण काय झालं होतं, ज्यावेळी मी स्वतः मूळ विदर्भातली, माझं गाव जळगाव, आणि ज्या वेळेला मी 4थी मध्ये होती त्यावेळेला आईची पण परिस्थिती आजारी होती, आरोग्य व्यवस्थित नव्हतं आईचं. त्यामुळे मला असं वाटत होतं की आईला मदत करावी, पण गावामध्ये पाणी नसल्या कारणाने, म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये पाणी होतं आणि मग मला गावाच्या बाहेर पाणी आणायला जावं लागत होतं आईंसोबत. मग तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा खूप मोठी लाईन, कारण गावांची संख्या खूप मोठी होती आणि एकच छोटीशी विहीर होती. आणि त्या कारणामुळे काय होतं की मला प्रश्न पडायचा की नक्की मी आईला मदत करायला पाण्याला जाऊ की शाळेमध्ये जाऊ. मग त्यावेळेला असेच काही 2-3 पेपर सुद्धा होते किंवा शाळेचे खाडे झाले. मग तिथून माझ्या असं डोक्यामध्ये आलं की आपण जर भविष्यामध्ये आताच जर या परिस्थिती पाण्याची ही आहे तर भविष्यामध्ये किती असणार आहे. मग त्यामुळे मला तिथून असं जाणवलं की प्रत्येकाने या पाण्याविषयी विचार केला पाहिजे. आणि तेव्हापासून मग मी सुरुवात केली, हळूहळू लोकांना सांगायला सुरुवात मी माझ्यापासून केली आहे. मी पाणी जपून वापरलं, माझ्या घरातल्यांना सांगितलं, जे गावामध्ये आजूबाजूची लोक आहेत त्यांना सांगितलं. त्यानंतर पुन्हा थोड्या वर्षानंतर आम्ही शहरामध्ये आलो, तर शहरामध्ये सुद्धा परिस्थिती त्यापेक्षा गंभीर होती की टँकरने पाणी मागवलं जात होतं आणि त्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारामारी, आणि प्रत्येकाला ते पाणी भेटत नव्हतं, कारण लोकसंख्या वाढलेली आहे, पाण्याची मागणी जास्त झालेली आहे आणि पुरवठा कमी झालेला आहे. तर याच्यावरती पर्याय काय करू शकतो किंवा पाण्याचे नियोजन कसं करू शकतो, पाण्याबद्दल लोकांना कसं जागृत करू शकतो, त्यामुळे आपण काय केलेलं आहे, संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक घर, सोसायटी, स्कूल, कॉलेज, शाळा प्रत्येक ठिकाणी जमेल त्या पद्धतीने, जमेल त्या या मार्गाने आपण प्रत्येकाला पाण्याबद्दल जनजागृत केलेला आहे. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून कमीत कमी 5 ते 5.5 लाखांपर्यंत आपण लोकांना शुद्ध पाण्याचा सल्ला दिलेला आहे, सेवा दिलेली आहे आणि हेच काम पूर्ण भारतभर आपण करणार आहोत. आणि आमच्या माध्यमातून तुमच्यासारखी बरीचशी काही मंडळी असतात किंवा लोक असतात, तर ते आपल्याला सहयोग करतात आणि आपल्या बरोबर येतात. त्यामुळे काय होतं की हळूहळू हा जो समुदाय आहे हा वाढत चाललेला आहे. बरं, जे संकट आहे, पाण्याचं संकट आहे, काही प्रमाणामध्ये किंवा काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळते की खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि काही ठिकाणी अजिबातच नाही, म्हणजे 10-10, 15-15 दिवस एखाद्या गावात पाणी येत नाही. आणि पाणी ही मूलभूत गरज आहे आपली, आपण पाण्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून आपण काय केलेलं आहे की प्रत्येकाचं एक सामाजिक कर्तव्य असतं आणि पाणी ही अमृत आहे, पाण्याशिवाय जीवन नाही आहे. म्हणून पिढीची पुढी वाचावी किंवा येणारी पिढीसाठी जलमय संकट आहे किंवा पाण्याचं संकट आहे ते येऊ नये, म्हणून आपण जलमय भारत ही योजना आपण आणलेली आहे, हा उपक्रम आपण आणलेला आहे आणि प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हावं असं या संस्थेच्या माध्यमातून आपण आवाहन सुद्धा करत आहोत.